नमस्कार. मैत्री आमची लय भारी होम मिनिस्टर घरोघरी को पावर्ड बाय ॲक्टिव्ह बिल्ड 2-in-1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ज्या वहिनींकडे जाणार आहोत त्यांचं नाव आहे पिया प्रज्योत साठे आणि पूनम ओमकार सकपाळ. या 2 कुटुंबांना आज आपण भेटणार आहोत. पिंपळे निलख या परिसरामध्ये आलेले आहोत. पुण्यातला हा परिसर. साठे आणि सकपाळ या कुटुंबामध्ये प्रिया वहिनी जिंकणार की पूनम वहिनी? चला बघूया, सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 पाठ केलाय ना उखाणा? घ्या. नवरा म्हणून लाभले प्रज्योतराव मला जोडीदार, म्हणूनच की काय आत्याचाच मुलगा झाला माझा आयुष्यभराचा साथीदार. अरे वा. तुम्ही? आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, प्रियाचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. अरे वा वा. मला पुण्यातलं एक कळत नाहीये पिंपळे निलख मध्ये जितक्या एपिसोड मध्ये गेलो ना सगळे पक्षीच बघत असतात. आपण इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मून. बरं. ओमकाररावांचं नाव घेते सकपाळांची सून. सगळ्यात सोपा उखाणा आहे हो ना. तुम्ही? सणसवाडीच्या मैदानात खेळत होतो क्रिकेट, पूनमला बघून पडली माझी विकेट. बरं वहिनी, सगळ्यांची आधी ओळख करून द्या. हे माझे सासरे आहेत. नमस्कार. ह्या सासूबाई आहेत. नमस्कार. त्या आत्ते सासूबाई आहेत. नमस्कार. त्या म्हणजे सासूबाई, चुलत सासूबाई. नमस्कार. ती माझी मोठी बहीण. नमस्कार. ती वहिनी आहे माझी. नमस्कार. आणि ही आई. नमस्कार. आणि ते वडील. बरोबर. नमस्कार. आणि ही माझी सगळ्यात मोठी बहीण. नमस्कार. आणि इकडे तुम्ही ओळख करून देणार? हे माझे धीर आहेत. नमस्कार. ह्या माझ्या आई. नमस्कार. हे पप्पा. नमस्कार. आणि हा पण माझा धीर आहे. अरे वा. नमस्कार. सगळे आलेत. आता आधी सांगा, मित्र तुम्ही की मैत्रिणी? मैत्रिणी. लहानपणापासून? कधी, किती वर्ष? लहानपणी म्हणजे मी 8वीला होते आणि ती 7वीला होती. मग तर ती राहते, ती प्रॉपर मुंबईचीच आहे आणि मी इथली म्हणजे पुण्यातली. मम्मीची मैत्रीण मुंबईत होती, तर आम्हाला म्हणजे मुंबईची खूप अशी क्रेज होती तेव्हा की मुंबई पाहावी किंवा तिथे जावं असं. तर तिच्या मैत्रिणीमुळे आम्ही तिथे राहायला जायचो. लालबागमध्ये सणसवाडीत त्यांचं घर आहे. तर तिथे राहायला गेले की मग पूनम त्याच बिल्डिंगमध्ये वरती होती. मग असंच खेळायचो, म्हणजे असं गणपतीत भेटायचो. त्याच्यामुळे तिथून आमचं अशी सुरुवात झाली मैत्रिणीची. मग नंतर तिचं लग्न झालं. मग सुदैवाने ती लग्न होऊन पुण्यातच आली. पुण्यात आली. हो. मग पुण्यात आली त्यामुळे तिला म्हणजे पुण्यात आल्यावर पहिली ओळखीची व्यक्ती म्हणून मीच होते. मग सगळं तिला इथे आल्यावर तिचा जो म्हणजे सपोर्ट झाला म्हणजे मैत्रीमुळेच आमचं झालं. आणि त्यामुळे मैत्री खूप वर्ष झाली. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण इथलंच पिंपळे निलख मध्ये. पिंपळे निलख. हो. म्हणजे ही मामांचीच मुलगी आहे माझ्या. मग लहानपणापासूनच ठरवलं होतं? नाही तसं काय लहानपणापासून बोलू द्या ना. नाही, लहानपणापासून नव्हतं ठरवलं असं काय. मग नंतर शिक्षण वगैरे पूर्ण झाल्यावर नोकरी वगैरे मी बाहेर होतो थोडे वर्ष. नंतर पुण्यामध्ये शिक्षण म्हणजे लहानपणापासून मी पहिलं हॉस्टेलला होतो शाळेमध्ये असताना. त्याच्यानंतर मग मी MBA साठी बाहेर गेलो होतो ऑस्ट्रेलियाला 3 वर्ष. तुम्ही कुठे होता हे जे ऑस्ट्रेलियात वगैरे होते? मी इथेच होते, पुण्यातच होते मी. हो का? हो. ते काही विमान पुढे जाऊच देत नव्हता वाटतं? नाही, मग ऍक्च्युली ह्याच्या मागे वडिलांची माझ्या खूप इच्छा होती की म्हणजे ह्यांच्याशीच म्हणजे आम्ही तिघी आहे तर तिघींपैकी ह्यांच्याशी एकीचे तरी लग्न व्हावं असं त्यांची इच्छा होती. मग त्यांच्यामुळेच मला हे म्हणजे या कुटुंबात आला. हो 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 ना. पण कसं आहे, सख्खी आत्याच म्हणजे सख्खीच आत्या आहे. त्यामुळे बरंच झालं ना. हो हो. कसं आहे मुलगा? कसा आहे? खूप छान आहेत, शांत आहेत. शांत आहेत. आणि वहिनींचा स्वभाव? आता काय शांतच आहे म्हणजे. पण तुम्ही पॉज घेतला बोलताना? नाही, मग आता पॉज घेतला म्हणून ते सांगायचं आता सगळ्यांना. तुमचं कसं काय? आमचं ऍक्च्युली लव्ह मॅरेज आहे. मी कधी म्हटलं अरेंज मॅरेज? ते उखाण्यातच कळलं आम्हाला तुमची विकेट कशी गेली. आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये राहायचो, लालबाग सणसवाडी. मग काय झालं? मग ते आमच्या इथे दीपोत्सव असतो मोठा. दीपोत्सव? आम्ही दोघांनी एकत्र एखादा अजिबात डान्स केलेला. अरे वा. तिथूनच आमचं काय झालं? ऍक्च्युली डान्स झाला आणि त्याच्यानंतर म्हणजे थोडी अटॅचमेंट झाली. आणि मग हे क्रिकेट खेळायचे तर मग सारखे ग्राउंडवर टीम सिलेक्शन मध्ये मलाच पहिलं निवडायचे. मग त्याच्यामुळे जे फ्रेंड्स होते त्यांनाही वाटायचं की हा पहिला मलाच का घेतोय टीम मध्ये. बरोबर आहे. आणि मग थोडं तिथून अशी सुरुवात झाली. पण मला थोडं स्टार्टिंगला असा थोडा डाऊट होता.
म्हणून त्याच्यामुळे थोडं आमचं म्हणजे मी शांत झाले होते, कारण घरी मम्मी पप्पा खूप स्ट्रिक्ट होते. आणि काय झालं, हळूहळू फ्रेंडशिप वाढत गेली आणि मग ह्यानी अप्रोच केलं जेव्हा मी कॉलेजमध्ये होते 11th. तुम्ही प्रपोज करायचं ठरवलं होतं का? हो, मी हिला प्रपोज केला आणि ही खूप शॉक झाली. हिचं एक्झाम संपली, हिला मी पिकअप केलं आणि आम्ही बँडस्टँडला पहिला प्रपोज हिला केला. बांद्र्याला गेले? हो. अरे वा. मग तिकडनं ती शॉक झाली. तर ती मला नेक्स्ट डे बोलली की मला तू मनापासून पहिल्यापासून खूप आवडायचा. हो, असं म्हणाल्या? का म्हणाले तुम्ही असं? म्हणजे मला ऍक्च्युली तो माझा चाइल्डहुड फ्रेंड आहे ना, त्याच्यामुळे मला आधीपासून तो आवडायचा. पण कसं मुली युजली अप्रोच करत नाहीत. मग काय बँडस्टँडला गेलो आणि मग म्हणजे जस्ट एक्झाम झाली होती आणि मग ह्यांनी मला सरळ स्ट्रेट डायरेक्ट विचारलं, मला तू आवडते, माझ्याशी लग्न करशील का? अरे बापरे. मग काय असं पण म्हणजे मला सांगा, बँडस्टँडला विचारलं ना तेव्हा लाटा साधारण उसळलेल्या होत्या का शांत होत्या? उसळलेल्या होत्या. कारण ते वाट बघत होते मी कधी हा बोलते. मग तुम्ही कधी बोलली लगेच हा बोलली मी. अरे काय. मग 7 वर्ष असं आमचं रिलेशन. आता ऐकतात की नाही पण ते? तेव्हा ऐका दाजीबा होते ना गाण्यात. आता ऐकतात तुमचं? हा, ऐकतात. असं काही नाही. थोडं आता मी कधी समजून घेते, कधी ते समजून घेतात. आता लव्ह मॅरेज आहे त्याच्यामुळे अंडरस्टँडिंग आहे. बरं, तुम्ही पुण्यात आला आणि या मैत्रिणीला परत साथ घातली. हो बरोबर. कशी साथ दिली? हो, खूप. मला तर खूप तिचा सपोर्ट झाला. मी अशी मुंबईतून जेव्हा मी इथे आले ना, तेव्हा म्हणजे मी खूप घाबरलेली होती, कारण मी पुण्यात कधीच आले नव्हते. प्रॉपर मुंबईची आहे मी. त्याच्यामुळे माझं असं होतं की पुण्यात मी गेले अशा न्यू प्लेसवर आणि ते पण फक्त सासरचेच माणसं आहेत, की कसं राहणं होईल, कसं काय. आणि त्यात ह्यांनी मला आधीच सांगितलं की आपण विशालनगर पिंपळे निलगमध्ये राहणार आहे. आणि ह्यांनी हे सांगताच मला एकदम जो आनंद झाला, की मला माहितीच होतं पिया पण इथेच राहते. तर मी तर म्हणजे लगेच हा बोलले, कारण माझं थोडं होतं तळ्यात मळ्यात की कसं काय पुण्याला जायचं आहे न्यू सिटीमध्ये. मग इथे आल्याच आमचा कॉन्टॅक्ट चालू झाला आणि जो चालू आहे तो आहेच. मी खूप आधार बनल्या. हो, खूप आधार. हो. मग आता तुमची पण ओळख आणि मैत्री झाली असेल ना? हो, त्याच्यानंतर साजिक म्हणजे जवळच राहतो त्यामुळे मित्रमंडळ बरेच कॉमन फ्रेंड्स. पण कसं आहे तुम्ही सांगा, वहिनींचा स्वभाव खूप छान आहे, मनमिळाव सगळं. मनावर दगड ठेवून सांगितलं तरी तसंच स्वभाव तर चांगलाच आहे, काय प्रॉब्लेम नाही. बाकी पण स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? बदल असं काय सच सांगता नाही येणार काय केलं पाहिजे. पण जे काही गोष्टी समजा बरेचसं माझं थोडं फ्रेंड्स बरोबर मित्रांबरोबर बाहेर जाण्यासाठी सारखं असतं की इकडे जायचंय हॉलिडेला, तिकडे जायचंय. मग तिकडे जरा थोडं मला हे सोडलं पाहिजे तिला. तेच. मग आता म्हणजे आम्हाला 2 मुलं आहेत. आता बाळ लहान आहे, मग मी म्हणणारच ना थांबा घरी. एक बाळ द्यायचं, दुसरं ते पण बोलले मी. ते पण बोलले की तुम्ही घेऊन जा पिकनिकला जाताना. हो की नाही? ते मिळतं बघा, एकाला पुढे एकाला मागे. मंकी बॅग. मग ती घेऊन जाऊ शकतात. हो, मग चालेल. कळलं तुम्हाला? चालेल, मला पण चालेल. तुमच्याकडे कसा काय स्वभाव वैदींचा? खूप चांगला आहे, खूप सपोर्टिव्ह आहे. पण कधी कधी खूप म्हणजे टाइमवर घरी यायचं, टाइमवर घरी नाही यायचं. अरे. आणि कधी म्हणजे खूप चिडचिड असा, कधी कधी खूप तापट स्वभाव आहे. काय हो माऊली, काय तापट स्वभाव आहे म्हणतात ते? कारण दोघांची रासच एकच आहे, सिंह रास. कोणाची? दोघांची. तुमची? दोघां. जंगलातच राहताय तुम्ही म्हणजे. त्यामुळे सतत गुरगुरणं चालू असतं. सतत म्हणजे कधी लेट आलो तर, कधी फ्रेंड सोबत कुठे मॅचेसला गेलो तर कुठे मी इकडे व्हिडिओ कॉल, तू खरंच मॅचेसला आहेत का? अरे खरंच मॅचेस दाखवायला लागतं व्हिडिओ कॉल करून. पण व्हिडिओ कॉल करत राहतो. कळलं का? कायम. क्रिकेट खेळताना सुद्धा बॅटिंग करताय का दाखवा मला. मोबाईल करून त्यांनी दाखवायचं. आमचं दोघींचं तेच आहे की आमचे नेचर व्हिडिओ कॉल करायचे दोघांना. आमचे दोघांचे नेचर एकदम सेम आहेत त्याच्यामुळे, आणि हजबंडचे नेचर सेम आहे. तुम्ही व्हिडिओ कॉल करता? मी मुद्दाम नाही सांगितलं, म्हणलं तो सांगेल. घरातले काय म्हणतात ते ऐक. हो. बोला सासरे बुवा. छान आहे. सून चांगली आहे. मुलावर केवढं बारीक लक्ष ठेवलंय बघताय ना? आहे ना. पाहिजेच ना. पण आई काय वाटतंय, काय म्हणायचंय? खूप छान आहे, स्वभाव मिळावं, हे सगळं व्यवस्थित बघतीये. छान आहे, खूपच छान आहे. दोघंही छान आहेत, अगदी मस्त.
पियाचं तर काही म्हणजे सांगण्यासारखं काही वाईट असं काहीच नाही आहे. सगळ्यांना धरून व्यवस्थित सगळ्यांचं, कोणी घरात नसेल, कोणाला जेवायला, कोणाला काय, सगळ्यांच्या चौकशा चालू असतात. दोघांचे स्वभाव मनमिळावू आहेत आणि सगळ्यांना घरात म्हणजे व्यवस्थित सांभाळून घेतात. पियाची मोठी बहीण आहे मी. लग्नाच्या आधी खरंच बहिणी होतो, खूप भांडायचो आम्ही. पण कसं असतं, लग्न झाल्यावर किंमत कळती. तर सगळ्यात बेस्ट फ्रेंड पण आम्ही दोघी झालोय आता. आम्हाला एकमेकांशिवाय करमत नाही असं आहे. मग कसा होता ताईचा स्वभाव? असाच होता पहिल्यापासून? नाही, खूप चेंज झालंय आता. आधी खूप हट्टी स्वभाव होता तिचा लग्नाच्या आधी. हो? सगळ्यात जास्त मार त्यांनीच खाल्लाय आमच्या ती घरात? हो. पण आणि त्या जिजूंबद्दल तुमच्या? जीजू खूप शांत देव माणूस आहेत आमचे. मी पियाची आई आहे. पिया माझी खूप बोलकी आहे. थोडासा स्वभाव आहे, थोडा तापट, पण जावई खूप समजूतदार आहेत, तिला समजून घेतात, खूप छान आहेत. मी पियाचे वडील आहे. ते माझी जावई चांगले आहेत, दोन्ही मिळून स्वभावाचे आहेत, काही प्रॉब्लेम नाही, मुलासारखे आहेत. तुम्हाला दोघांना एक आव्हान आहे. इथे एक खेळ आहे, तो खेळ पूर्ण करायचा आणि जो जिंकणार तो आपल्या बायकोला झी मराठीकडून बाजूबंद बक्षीस म्हणून मिळवून देणार. हा हो, चला बघूया काय होणार या खेळात. एक चित्र आहे, अनेक तुकड्यांमध्ये आहे, ते पूर्ण करायचं. 1 2 3. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद त्यांनी मिळवून दिला. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. झी मराठीकडून ही भेटवस्तू. आता या बाजूला बोला. आमची सुनबाई चांगली बरे सुनबाई आमची. तुम्हाला माहिती होतं क्रिकेट चाललंय तिकडे? ते नाही, यांच्या सुरू मला माहित नव्हतं. नाही ना, तुम्ही आपलं क्रिकेट बघत होता. हो ना, पण छान चाललंय ना. छान चाललंय. खूपच छान आहे, ती व्यवस्थित आहे, वागणूक तिची अगदी छान, सगळ्यांना समजून घेणारी, सगळ्यांना अगदी गरज पडेल त्यांना मदत करणारी आहे. छानच आहे तिचा स्वभाव, व्यवस्थित आहे. ती खूप चांगली आहे, समजून घेते वगैरे सगळ्यांना. दोघं पण खूप छान आहे स्वभाव, तसं काही येत नाही. बरं, आता मला सांगा, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? आई वडिलांची, सासू सासऱ्यांची आणि ह्यांचीच मागेल. ह्यांच्यासोबतच मी राहते. माझ्यापासून काही चुकत असेल, माझा आहे थोडासा म्हणजे बोलका स्वभाव, चिडका स्वभाव आहे. म्हणजे मला ज्या वेळेस ती गोष्ट पटली नाही की मी पटकन बोलते. मग मी विचार करत नाही ते लोक माझ्यापेक्षा मोठे आहेत. मग नंतर मला रिअलाईज होतं, नाही ते पण आपलेच आहेत, मोठे आहेत ते, त्यांचं मी ऐकलं पाहिजे असं. मग तेच की मी जर कुठे चुकत असेल तर मला माफ करा. किती वर्ष झाली लग्नाला? आमच्या 8 झाली. मी आलो तेव्हा माफी मागितली आहे, कळलं का? तुमचं काय म्हणणं, आज क्षमा मागायची तर? क्षमा तेच आपले जे घरचे आई वडील, सासू सासरे, जे काय आता सगळ्यांचं कुठलं काही निर्णय घेतला की सगळ्यांना पटेल असं नसतं. त्यामुळं सगळ्यांचं समजून घेतात, त्याच्यामुळं क्षमा मागेल कुठं काय चुकलं असेल तर. तुम्ही? क्षमा मागायची असेल तर प्रथम तर मी माझ्या मम्मीची, कारण मी लहानपणी खूप मस्ती करायची आणि खूप तिने सहन केलेलं आहे मला. आणि त्यानंतर आईंनी पण मला खूप समजून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आई वडिलांची, बाबांची पण मी क्षमा मागते आणि ह्यांची पण क्षमा मागते. त्यांची का? ते मला एवढा सपोर्ट करतायत आणि जे काही मला म्हणजे समजून घेत आहेत. मी थोडी आहे तापट, कधी कधी चुकते, काही बोलते, तर ते समजून घेतात मला. तुम्ही? मी माझ्या प्रथम आई वडिलांची क्षमा मागेल. मी जे आज आहे ते त्यांच्यामुळे आणि त्यांच्या आशीर्वादमुळे मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे.
तर मी काही चुकलो असेल, आम्ही दोघं काही चुकलो असेल तर खरंच मी क्षमा मागतो आई वडिलांची. स्वतःच्या स्वभावात बदल करणार? काय बदल करणार? काय नाही, शांत राहायचं आपलं. नक्की होईल? हो हो हो. तुम्ही स्वतःच्या स्वभावात कुठला बदल करणार? माझाही तापट स्वभाव आहे आणि मी असं म्हणजे बोलतात ना, मी पण आहे थोडा माझ्यामध्ये की म्हणजे मी जे बोलीन तेच बरोबर आहे असं माझं थोडं हे ॲटिट्यूड आहे. तर त्याच्यामुळे हे मला चेंज करायचं आहे आणि आता थोडे महिने मी थोडी शांतही राहिलेले. तुम्ही त्यांनाही विचारू शकता थोडा बदल, म्हणजे ते बोलतात ना वर्क इन प्रोग्रेस असं आहे. पण तो होणार कधी? होईल नक्की? हो हो नक्की ठरवलेलं आहे. असं झालं तर आवडेल तुम्हाला? हो, खूप आवडेल. आणि आता आजच्या भागात कोण जिंकणार पैठणी बघणार आहोत. बघा, यांच्याच कंपाऊंडचं हे एक तुकडा आम्हाला इथे मिळाला लोखंडाचा आणि त्यातून खेळ आहे. ही रिंग आहे ना, ही टाकायची बरोबर. दोघींनाही 10-10 संधी आणि या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला हे घ्या, इथूनच टाका. एक, 2, 5 पैकी 2, 3. चला 10 संधी, त्यापैकी 3 ही गुणसंख्या टाका. 1, 2, यांची गुणसंख्या आहे 3, या माऊलीची गुणसंख्या आहे 2. आणखी 5 संधी शिल्लक आहेत आणि आणखी 2 गुणांची आवश्यकता आहे. खेळा. 3, बरोबरी झालेली आहे. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या पूनम वहिनी, त्यांना झी मराठीकडून हा तन्मणी. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या पिया वहिनी, त्यांना झी मराठीकडून ही सोन्याची नथ. आणि पिया वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.